आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर असणार। सुनेत्रा पवार राज्यसभेचा राजीनामा देणार आहेत। पोटनिवडणुकीत विजय झाल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांचा हा दिल्ली दौरा आहे। एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची त्या भेट घेण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। राज्यसभेचा राजीनामा त्या देतील। पोटनिवडणुकीत विजय झाल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर जात आहेत। तर एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची देखील यावेळी ते भेट घेण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। राज्यसभेचा राजीनामा त्या देतील। पोटनिवडणुकीत भरघोस मतांनी सुनेत्रा पवारांचा विजय झाला, त्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा हा दिल्ली दौरा आहे। तर या दौऱ्यात एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची त्या भेट घेण्याची शक्यता आहे। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। राज्यसभेचा राजीनामा त्या देतील आज, काय अधिकची अपडेट? कृपा, आपण पाहतोय की बारामती पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळाल्यानंतर आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत। एकूणच अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी 2.18 लाखाहून अधिक मतांची विक्रमी फरकाने विजय मिळवलेला आहे आणि त्या विजयानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत। त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे। खासदारकीचा राजीनामा देखील यावेळी त्या देण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे। खरं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या या सगळ्याच पदाची शपथ घेतल्यानंतर आता राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा जो आहे उपराष्ट्रपतींकडे सादर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत घडामोडी आहेत आणि आगामी राजकीय भूमिकेच्या दृष्टिकोनातून हा दौरा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। त्यामुळे आज निश्चितच सुनेत्रा पवार जे आहेत देवगिरी निवासस्थानाहून दिल्लीकडे रवाना होतील। दिल्ली दरम्यान आपण पाहतोय की त्यांच्या खासदारकीचा राजीनामा असेल, दुसरीकडे एनडीएचे काही महत्त्वाचे नेते आहेत यांच्या भेटीगाठी देखील होण्याची दाट शक्यता आहे। कृपा जी, निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।